वाघाने केली वघारची शिकार। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारामध्ये। गोंडवाघिणी शेत शिवारामध्ये ही घटना घडली आहे। वन विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले आहेत। अचलपूर तालुक्यातील गोंडवाघोली येथील रहिवासी शेख इस्माईल शेख इस्राईल यांच्या शेतातील रविवारी रात्री 2 वाजताच्या सुमारास शेतातील गोठ्यामधील असणारी 5 वर्षाची वघार वाघाने वडत फरफटत नेऊन फस्त केली असा प्रकार समोर आला आहे। शेतकरी शेख इस्माईल यांनी वाघाला प्रत्यक्ष पाहिले असल्याचे सांगितले। यावरून वन विभागाचे कर्मचारी हाते आपल्या टीमसह घटनास्थळावर दाखल झाले असता व संबंधित घटनेचा पंचनामा केले असता हाते यांनी ठशावरून बिबट असल्याचे सांगितले, परंतु प्रत्यक्षदर्शी शेतकरी हा वाघ पाहिल्याचे सांगितले आहे। या घटनेमुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत। अनेक दिवसांपासून वाघ हा या परिसरामध्ये आढळून आला आहे। वाघडोह असेल, कधी सातेगाव असेल, सातेगाव सर्कल असेल, गोंडवाघोली असेल, या परिसरामध्ये जनावरांची शिकार केली आहे। आता नवीन शिकार नुकतेच गोंडवाघोली शिवारात जे आहे ते झाली आहे, परंतु संबंधित वन विभागाकडून अजूनपर्यंत या हिंसक प्राण्याला जेरबंद करण्यात आले नाही। वन विभागाची कर्मचारी यांच्या सांगण्यानुसार संबंधित ठसे हे बिबटचे असल्याचे सांगितले आहे, परंतु प्रत्यक्षदर्शी जे शेतकरी आहेत यांनी पट्टेदार वाघ असल्याचे सांगितले आहेत। या संदर्भात वन विभागाचे अधिकारी वाकळे साहेब यांनी पंचनामा करून त्या ठिकाणी कॅमेरे लावण्याचे सांगितले आहेत। प्रतिनिधी अब्दुल खुद्दूस यांचा हा सविस्तर आढावा होता। या ठिकाणी वाघ हा अनेक दिवसांपासून आपण जर पाहिला तर सतत फिरतो आहे। वाघ असेल, बिबट असेल, वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते जरी हा बिबट असला तरी देखील हा एक हिंसकच प्राणी आहे। त्याला लवकरात लवकर जेरबंद करण्यात यावं अशी मागणी देखील परिसरात होताना आपल्याला पाहायला मिळते आहे।